श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्रचालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता, जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना, रमा रमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य, तेजवर्णिले न जाय, विषाद भाल आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदकया समान, शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे तेज हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वत्सलांछनाचे भूषण, तेची प्रेमय भक्तीची खूण, उदरी त्रिवरी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदरती, जेथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तेची पै, जानू पर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर, विद्युलते समतेज अपार, कर्दळी स्तंभावरी सुंदर, उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषिवर्य, जानते कमला करे चूरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता वेद शुणले, 14 विद्या 64 कला, जानते वर्णिता थकल्या सकला, ऐशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कवीवर, क्रमून शकले महिमांबर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्रकन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिव कुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार करे पा, सकल कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नाम स्मरणा, ज्याच्या वर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे होये, जिचावर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकल काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती मी अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होन, ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करोन, सत्शिष्याला दे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण, येतसे की निश्चये, देवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य,
चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञबाद घेतली असे थोर आद ती पुरविणार दयाल सद्गुरुराज आपणची 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियले आजवरी जननी जनका समान अन्न दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमियेला 3 मुखे 6 हात गदा पुष्पमाला शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनु असो निजवरी हाती धरली असे झोरी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक नमानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्मक परवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेणे सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतले अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुई कोण वर्णाश्रम धर्ममुई कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध अपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपीलिका म्हणे गिरीसी उचलून घालेनी काखेसी किंवा खद्योद सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी याळ बाळ जाणूनी लढिवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझिया मनी यशस्वी होनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमू साधुरुंद ज्यांची नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंद मय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध सती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यानी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे शरण नमियेले
ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले महापंडिता आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी न ये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडोन चरणी आपुल्या करीतसे स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रचा त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला कवी होनी या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता सोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दुष्टा केवल सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालितसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरा समर्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्यायः।